नमस्कार रसिक जन हो. जाऊ कवितेच्या गावा या सत्राअंतर्गत आज मी आगळा वेगळा असा विषय घेऊन आलेले आहे. तो म्हणजे फराळातील पदार्थांचे कवी संमेलन. उपवासाच्या फराळातील पदार्थांचे कवी संमेलन आहे की नाही आगळा वेगळा विषय. तर पाहू या उपवासाच्या पदार्थांचं भरलेलं भरगच्च असं कवी संमेलन आपल्यासमोर कविता सादर करते. आज उपवासाच्या दिवशी भरले खास कवी संमेलन. फराळातील प्रत्येक पदार्थ गातो स्वतःचे गुणगान. टाळ्यांच्या या गजरामध्ये करा रसिकांनो स्वागत. चवीच्या या दुनियेत आज रंगणार अद्भुत जल्लोष. राजगिऱ्याची पुरी म्हणते मी, राजगिऱ्याची पुरी, तुपात फुललेली चंद्रकळा, गोल गोल माझ्या रूपामध्ये सौंदर्याची सुवर्णमाळा. माझ्या दर्शनाने उपवासी विसरतो सारे त्रास. पहिला घास माझाच घेतो, हसत फुलतो प्रत्येक श्वास. यानंतर दाण्याची आमटी. मी दाण्यांची आमटी, रसनेची मी राणी, माझ्या चवीच्या संगतीने रंगते व्रत वैकल्याची कहाणी. पुरी माझी जीवलग सखी, वडा माझा सोबती, माझ्या एका घोटामध्ये दडले असते प्रेम किती. यानंतर बटाट्याची भाजी. मी बटाट्याची भाजी आहे साधेपणाची शान, माझ्या विना उपवासाला नाही पूर्ण मान. मीच गरिबांची मैत्रीण आणि श्रीमंतांची ही लाडकी, साऱ्यांच्या ताटामधली कायमचीच मी गोड सखी, कायमचीच मी गोड सखी. यानंतर येतो साबुदाण्याचा वडा. मी साबुदाण्याचा वडा, कुरकुरीत माझा थाट, माझ्यामुळेच रंगून जाते फराळाचे प्रत्येक ताट. बाहेर कडक आतून मऊ हेच माझे गुपित, एकदा मजला चाखलत की पुन्हा मागाल नक्कीच, एकदा मला चाखलत की पुन्हा मागाल नक्कीच. यानंतर आहे शिंगाड्याचा शिरा. मी शिंगाड्याचा शिरा तुपाचा सुवास घेई, काजू बदामांच्या साथीने गोडी मनामध्ये वाढवी. जेवणाचा मी शेवट नाही, मी आनंदाची सुरुवात, जेवणाचा मी शेवट नाही, मी आनंदाची सुरुवात. माझ्यामुळेच पूर्ण होते फराळांची मेजवानी खास, माझ्यामुळेच पूर्ण होते फराळाची मेजवानी खास. यानंतर दह्याची कोशिंबीर. मी दह्याची आणि काकडीची कोशिंबीर, शांततेची आहे राणी. मी दह्याची आणि काकडीची कोशिंबीर, शांततेची आहे राणी. तिखट गोड या मेळाव्याची मीच आहे निशाणी. भांडण सारे विसरविते गारव्याची मी चाहूल, भांडण सारे विसरविते गारव्याची मी चाहूल. माझ्या संगतीने फुलते चवीची सुंदर ही झूल, चवीची सुंदर ही झूल. यानंतर सगळे पदार्थ एकत्र ताटामध्ये येऊन आपल्याला काय संदेश देतात? सारे पदार्थ एकमुखाने बोलतात, आम्ही नाही फक्त पदार्थ, आम्ही नाही फक्त पदार्थ, आम्ही आहे संस्कृतीची शान. उपवासाच्या प्रत्येक घासात दडला आहे सुरुची भोजनाचा गंध, उपवासाच्या प्रत्येक घासात दडला आहे सुरुची भोजनाचा आस्वाद. गृहिणीच्या सुगरणीच्या हातांनी लाभला आम्हा आहे साज, गृहिणीच्या सुगरणीच्या हातांनी लाभला आहे आम्हा साज. फराळाच्या या ताटामध्ये अन्न ब्रह्म हसते बहुआज. आज उपवासाच्या दिवशी भरले आहे खास कवी संमेलन, आज उपवासाच्या दिवशी भरले खास कवी संमेलन. फराळातील प्रत्येक पदार्थ गातो आहे स्वतःचे गुणगान. टाळ्यांच्या या गजरामध्ये करा रसिक हो स्वागत. चवीच्या या दुनियेमध्ये आज रंगणार अद्भुत जल्लोष, चवींच्या या दुनियेत आज रंगणार आहे अद्भुत जल्लोष. काय मंडळी, सर्व उपवासाच्या पदार्थांचं खास कवी संमेलन आपल्याला कसं वाटलं? आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय नक्की कळवा.